इथं माझ्यासोबत युवा मतदार आहेत. एक युवक म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं? काय नाही अपेक्षा म्हणजे काय, सगळं वेल डेव्हलप झालं पाहिजे. पहिले 2.5 वर्ष बीजेपी होती, नंतर 2.5 वर्षामध्ये काँग्रेस आली. तर काँग्रेसचे तर नगरसेवक होते, नाही असं नाही, पण त्यांना कमी टाइम भेटला. सत्ता असल्यावर वेगळा दबाव असतंय आणि सत्ता नसल्यावर वेगळं इम्प्रेशन असतंय. तर त्यामुळे त्यांना कमी टाइम भेटला. यंदा तुम्ही सगळे जर मतदार निवडून दिलेत, त्यांना जर काँग्रेसची सत्ता आली तर चांगलंच होईल, विकास तर होणारच. भाजपच्या सत्तेनं सत्तेचा दुरुपयोग केलाय असं म्हणायचं का? दुरुपयोग म्हणजे 100% दुरुपयोगच आहे. हा, कारण कसं आहे, विकास नाही काय नाही. आता इथलंच आपण एक्झाम्पल घेऊ. इथून एक मेन लाईन आली ह्याची आपल्या ड्रेनेजची लाईन आली आणि त्यांनी काय केलं, डायरेक्ट इथं सोडलेत आणि शाळा जवळ आहे. इथं विद्यार्थी येते जाते, इथं शाळा, इथं मदरसा आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता. कमीत कमी 6 ते 7 महिने हा प्रॉब्लेम चालला. बरं, शाळेला कॉलेजला कोणत्या कॉलेजला? कोण? मी इंजिनियर आहे, इन्फोसिसला. इंजिनियर आहे, म्हणजे वेल एज्युकेटेड हा युवक आहे. खरं पाहिलं तर या युवकांना आपल्या समस्या म्हणल्यात की बाबा इथं शाळेचे विद्यार्थी आहेत, शाळेला जाण्यासाठी रस्ता व्हावा, नाली आणि ड्रेनेजचा प्रश्न सुटावा. येणाऱ्या भविष्यामध्ये अजून काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा म्हणजे काय नाही, सगळं वेल डेव्हलप झालं पाहिजे. कचरा वगैरे रस्त्यावर म्हणजे दिसायलाच नाही पाहिजे. कारण कसं आहे, विद्यार्थी आहेत, इथं शाळा आहे, इथं मदरसा आहे, पुढे अजून गेल्यावर एक 200-300 मीटरवर अजून एक शाळा आहे. त्यांना जर तुम्ही दुर्गंधी ती ठेवली, इथंच तुम्ही कॉर्नरला बघत असाल, कमीत कमी 1 वर्ष अगोदर मुलं येत जात होते आणि तिथंच कचऱ्याचा ढिगारा. दुर्गंधी तर एवढी होती, आता ती सॉल्व्ह झाले समजा प्रॉब्लेम. सगळ्यात मेन कोण केला सॉल्व्ह प्रॉब्लेम? आता यावेळेस तर प्रशासक होता, असं कोणाचं नाव घेऊ शकत नाही आपण, पण प्रशासक होतं, तर प्रशासकांनी ती काम केलेलं आहे. ठीक आहे. तर यावेळेस प्रशासक होता असंही म्हणणं आहे. नेमकं कोण निवडून येईल, कुणाला मतदान करावं असं वाटतंय? जे काम करेल त्याला मतदान. जे काम करेल कोणाची हवा आहे? हवा कुणाची आहे? हवा तर काँग्रेसचीच आहे. काँग्रेसची आहे हो नक्की. हो.